जातो जन्मापासून. अशा या प्रत्येकाच्या सर्व आईसने मयुरेश महेंद्र धनगर स्वातंत्र्य सैनिक पंढरीनाथ तोंडराव झेपे माध्यमिक विद्यालय मसावर एकट्या नवीचा विद्यार्थी हृदयापासून मानाचा मुजरा करून आपल्या पुढे आई, त्याग, प्रेम, प्रेरणास्रोत या विषयावर उपस्थित वक्ते, श्रोते आणि परीक्षक यांच्या साक्षीने माझं मनोगत व्यक्त करीत आहे. आई म्हणून कोणी आईच हाक मारे ती हाक येई कानी मज होय शोक भारी स्वामी तिन्ही जगात आई विना विकारी. कवी यशवंत यांच्या काव्यपंथीवर सांगून जातात की आई या शब्दासारखा पवित्र शब्द नाही. माझी आई किंवा आपल्या सगळ्यांचीच आई जी स्फूर्तीची देवता आहे, प्रेरणा स्रोत आहे, प्रेमाचा सागर, पृथ्वीची शीतलता आणि विश्वाचे सौंदर्य म्हणजे माझी आई. दुःखाचा डोंगर पसरलेला असो किंवा सुखाचा वर्षा होत असो, मनाला चिंतेचे घर लागलेले असो, मला आठवती ती फक्त माझी आई. ज्या मातेने आपल्याला जन्म दिला, तिच्यामुळे आपण हे जग पाहिलं, जिने जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करून दिली, समाजात कसं राहावं, कसं वागावं, कसं बोलावं, कसं राहावं हे शिकवलं, त्या माझ्या मातेचे ऋण या जन्मी फेडणे शक्य नाही हो, या जन्मी फेडणे शक्य नाही. आव्हानाचा कागद आणि समुद्राची शाही तर आई ठप्पी लिहिता येणार नाही हो. माझ्या आयुष्यातील अशी एकमेव व्यक्ती जिच्या चेहरा पाहण्याआधीपासून ती माझ्यावर प्रेम करते, जी इतरांपेक्षा मला 9 महिने जास्त ओळखते, ती म्हणजे माझी आई. आईचा त्याग आपल्या सर्वांसाठीच मान आहे, कारण मातृत्व म्हणजे आईचा पुनर्जन्म असतो. मला थोडं जरी लागलं, सर्वप्रथम तिच्या काळजात चर होतो, ती म्हणजे माझी आई. माझ्या आयुष्याची सुरुवात ही माझ्या आईपासूनच झाली. त्याचा अर्थ देखील समजत नव्हता. आता शब्दाचा अर्थ काय आहे त्यासाठी शब्द कमी पडतात. जिने माणसांबरोबर, पशु पक्ष्यांसोबत प्रेमाची भाषा बोलायला शिकवली ना, ती म्हणजे माझी आई. भारतरत्न विनोबा भावे म्हणतात, आई माझी गुरु, आई कल्पतरू, सोप्याचा सागरू, आई माझी. परमेश्वर प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही, म्हणून त्यांनी जगात माता पाठवलेल्या आहेत. परमेश्वर इतकी दयाळू, प्रेमळ माझी आई आहे.